आपण या गोशाळेत आहोत. साधारणपणे 400 गुरांचा हा गोठा आहे. गोशाळा काही गाई पलीकडे आहेत, काही आणखी त्या पलीकडे आहेत. साधारण 400 गुरांचा हा गोठा आहे. बाळासाहेबांच्या मिसेस आहेत वंदनाताई कापसे. वंदनाताई, मला सांगा की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या सगळ्या गोशाळेची जबाबदारी 100% तुमच्याकडे आहे आणि दिवसातले संपूर्ण वेळ तुम्ही या गोशाळेत आणि या गायींच्या सेवेत असता. नेमका दिनक्रम काय असतो? दिनक्रम सकाळी 7 वाजता म्हणजे 5 वाजता आपलं 4 वाजेपासून तर दूध दुहायला सुरुवात होते. दूध काढण्याची सुरुवात 5-5:30 वाजेपर्यंत चालते. त्यानंतर मग दूध आपण विक्रीसाठी घेऊन जातो 7 वाजता आणि नंतर गायींचं मग चारा पाणी. आता सरांनी सांगितलं की आपण जे लाडू देतो त्यांना तो एक टाइम 6चा, त्यानंतर त्यांना 8ला खायला देतात आपण चारा. तुमचा दिवस कधी सुरू होतो? आम्ही सकाळी 10 वाजता इथे येते. 10 वाजता. 10 वाजता मी आल्यानंतर म्हणजे कामगारांची जी सुरुवाती 9ला होती. 9ला होते. 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 8 तासाचा हा आपला टायमिंग आहे काम करण्याचा. आणि त्यांना 1 तास जेवणासाठी सुट्टी असते. आणि मग सकाळी तुम्ही म्हटलं तसं लवकर जी गाई गुरांचं जे धारा आणि हे सगळं ते कोण करतं? ते आपल्याकडे पूर्ण फॅमिली आहे की जी ते जबाबदारी त्यांच्याकडे म्हणजे चारा घालण्यापासून दूध काढेपर्यंत तर पूर्ण. बरं. साधारणपणे तुमचे स्वतःचे 8 ते 10 तास रोज इथं जातात? मी 10-11ला जरी आले तर संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत असते. संध्याकाळचं दूध काढेपर्यंत. बरं. आता साधारणपणे या सगळ्या ज्या दुभत्या गायी आहेत म्हणजे ज्या दूध देतात, साधारण आजचं दुधाचं कलेक्शन रोजचं काय असतं? सकाळी म्हणजे 130, 130, संध्याकाळी 125, 130 आणि सकाळचं जास्त असं 5 लिटर. कारण रात्री गायी बसलेल्या असतात त्यामुळे दुधाचं प्रमाण जास्त असतं.